सुप्रसिद्ध प्रवचनकार परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांच्या आगमनानिमित्त शिर्डी, राहाता आणि लोणी येथे भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे। शनिवारी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांची भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात येणार आहे। शिर्डीतील भाविकांना या मिरवणुकीत सहभागी होऊन महाराजांचे दर्शन घेता येणार आहे। तर शिर्डी येथील मिरवणुकीनंतर सायंकाळी 5 ते 6 या वेळेत राहाता ग्रामस्थांच्या वतीनेही भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे। राहाता येथील भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे। राहाता येथील मिरवणुकीनंतर अस्तगाव माथाशीव ते लोणी दरम्यान भव्य मोटारसायकल रॅलीद्वारे महाराजांचे लोणी येथे आगमन होणार आहे। या रॅलीत सहभागी होऊन महाराजांचे उत्साहात स्वागत करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे। परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराज यांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या प्रवचनांचा लाभ घेण्यासाठी रविवार दिनांक 12 ऑक्टोबरपासून ते 16 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह आयोजकांनी केले। परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची कथा शिर्डी अस्तगाव निर्मळ पिंपरी शिवारात पार पडत आहे। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच राहाता तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकाच्या वतीने अतिशय भव्य आयोजन या शिवपुराण कथेचं करण्यात आलेलं आहे। उद्या 11 तारखेला महाराजांचं शिर्डी येथे आगमन होणार आहे। साधारण 4 ते 5 या वेळेदरम्यान शिर्डी येथे परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची भव्य मिरवणुकीचं आयोजन आमच्या शिर्डी ग्रामस्थांनी केलेलं आहे। तसेच 5 ते 6च्या दरम्यान राहाता शहराच्या ग्रामस्थांनी देखील परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांच्या स्वागताचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अतिशय भव्य अशी मोटरसायकल रॅलीद्वारे माननीय महाराजांचं आगमन लोणी इथं केलं जाईल। मला विश्वास आहे की जनसेवा फाउंडेशन आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज या पार पडणाऱ्या शिवपुराण कथेच्या नियोजनाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने इथं सहभागी व्हावं। आम्ही आपल्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज आहोत। श्री शिवाय नमस्तुभ्यं। दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय। 4000, 5000, कधी कधी 6000पेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं। हे बिल कधी कमी होणार? पण आता काळजी करू नका, हजारो लोक आपले वीज बिल 80% कमी करतायत सोलारमुळे। नमस्कार, मी प्रवीण। हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत। वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच। एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते, पण महिन्याच्या शेवटी बिल पाहून मनात एकच विचार, लाईट बिल कधी कमी होणार? आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम। एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची 25 वर्ष फ्री वीज वापरा। ना जनरेटरचा आवाज, ना वाढणारे बिल। आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस, आमचे ध्येय एकच, तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर्ड बनवणे। तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटनवर क्लिक करा। आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलार सिस्टीम दाखवू। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा।